अरे भाई अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने सुद्धा शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते आता आपल्या बरोबर आहेत। आज अर्ज दाखल केलाय। ज्यावेळेस तुम्ही मंचावर गेला त्यावेळेस भारावून गेल्या होत्या, तुम्ही भावूक झाल्या होत्या, काय कोणाची आठवण आली? निश्चितच माझ्या आई वडिलांची आठवण येत होती, कारण ही संधी आम्ही मागत होतो आणि पक्षाकडे मागत असताना जेव्हा अशा प्रकारचा आपल्याला एक रिस्पॉन्स मिळतो लोकांचा, तेव्हा निश्चितच काहीतरी कुठेतरी गमावलं मागच्या 15 वर्षात ही जाण मला त्यावेळेस होती। जी संधी जर पहिल्या याच्यात मिळाली असेल तर खूप काही मतदारसंघात झालं असतं, पण असो देर आहे दुरुस्त आहे, ही संधी मला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मिळाली। आणि जे तुम्ही आज बघितलं चित्र, त्यांनी निश्चित लोकांची आणि जनतेची ताकद सोबत आहे असं वाटतं। कशा पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा कॉलवरून संवाद साधला, सगळ्यांशी ते बोलले। पुढच्या काळात त्यांच्या सभा अजून कोण कोण नेते, काय कसं नियोजन असणार? खरं म्हणजे त्यांचे मी मनापासून आभार मानते, कारण त्यांचा इलेक्शनचा आज शेवटचा दिवस आहे कॅम्पेनिंगचा। एवढ्या सगळ्या घाईतही त्यांनी फोन उचलला आणि बोलले। निश्चित जे सगळे कार्यकर्ते त्यांनाही जरा मनोबळ मिळालं आणि त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आपल्याला सगळीकडे वाड्या वस्त्यांवर पोहोचून प्रचार करायचा आणि विजयाचं शंखनाद फोडायचं। त्यामुळे तसं पाहिलं तरी तुमची पहिली निवडणूक लोकसभेची आणि तुमच्या समोर एक आजी खासदार आहे आणि एक माजी खासदार आहे, या आव्हानाकडे कसं पाहता? मला वाटतं मला विद्यार्थ्याच्या फेजमध्ये गेल्यासारखं वाटतंय। फॉर्म भरण्यापासून ते सगळी प्रक्रिया माझ्यासाठी नवीन होती, पण खूप काही शिकायला मिळतंय। आणि जे या प्रक्रियेतून गेलेले आहेत त्यांना एखाद वेळेस त्या गोष्टी फार जुनाट आणि अशा वाटत असतील, पण माझ्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन आहेत आणि मला त्याच एक्साइटमेंट मी या निवडणुकीमध्ये मी उतरणार आणि काहीतरी नवीन नवीन गोष्टी करून जनतेपर्यंत कसं पोहोचू शकू, आम्ही स्ट्रॅटेजीज पण तशा करणार आहोत। तुम्ही बघालच पुढच्या काळामध्ये। आजच्या सभेत पाहिलं तर आदिवासी समाज असेल, मराठा समाज असेल, वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी सुद्धा आले होते, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला। पुढच्या काळात अजून कोणाकोणाचा संपर्क तुम्ही करणार? खरं तर मी नॉमिनेशन भरायच्या आधीच मला इतके समर्थनाचे फोन आणि पत्र येण्याला सुरुवात झाली, पण मी सगळ्यांना म्हटलेलं की आधी आपण फॉर्म भरून घेऊ आणि मग करू। हा जे तुम्ही बघितला आज हे फक्त झलक आहे, अजून खूप लोक आहेत जे आमच्यासोबत आम्हाला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहेत आणि असं सगळ्या घटकांना, सगळ्या समाजांना एकत्र घेऊन ही निवडणूक जिंकायची आहे। निश्चितच ही फक्त आजचं जे शक्ती प्रदर्शन आहे ही केवळ एक झलक आहे, मात्र यापुढील काळात प्रचाराच्या दरम्यान आम्ही अत्यंत जोर लावून ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास उत्कर्ष रुपवते यांनी व्यक्त केला आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।